नमस्कार शेतकरी बंधूंनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण अंडी उत्पादन आणि मार्केटिंग हा विषय घेऊया। देशी कुक्कुटपालन करतेवेळी खूप सारे शेतकरी हे अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन करतात आणि आता आपण पाहतोय की हिवाळ्यामध्ये खास करून देशी कोंबडीच्या अंडीला मोठी मागणी असते। तर आपण देशी कुक्कुटपालन करत असाल तर साधारणतः ज्या सुधारित जाती घेऊन आपण देशी कुक्कुटपालन सुरू केलेले आहे, या सर्व सुधारित जाती साधारणतः 5 महिने वयाच्या झाल्या की या कोंबडीचे अंडी उत्पादन सुरू होते। पण बऱ्याच शेतकऱ्याकडे देशी कुक्कुटपालन करतेवेळी 5 महिने वयानंतरही अंडी उत्पादन सुरू होत नाही। तर अशा वेळी आपण या कोंबड्यांना लेयर खाद्य जर दिले तर अंडी उत्पादन सुरू होते आणि कोंबडीचे वजन ही अपेक्षित आहे की कोंबडीचे वजन साधारणतः 1200 ग्रॅम ते 1500 ग्रॅम च्या मध्ये असणे गरजेचे आहे। 1.5 किलोचे साधारणतः वजन झाले की कोंबड्या अंडी द्यायला सुरू करतात। वजन वाढ खूप जास्त झाली तरी अंडी उत्पादनावर फरक पडतो। त्यामुळे अंडी उत्पादन चांगले घेण्यासाठी यांना आपण खाद्य व्यवस्थापन चांगले ठेवणे गरजेचे आहे। त्याचबरोबर वर्षभर देशी कोंबडीच्या अंड्यांना मागणी असते, पण खास करून जेव्हा हिवाळा सुरू होतो तर साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 2-3 महिन्यामध्ये देशी कोंबडीच्या अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते व रेटही बऱ्यापैकी मिळतो। आता सध्या साधारणतः आपण पाहिलं तर देशी कोंबडीची अंडी आपण रिटेलमध्ये 8 ते 10 रुपये नगाप्रमाणे विक्री केली जात आहेत। तर आपण सातत्यपूर्ण उत्पादन कोंबडीच्या अंडी उत्पादनामध्ये ठेवले तर आपल्याला यापासून चांगला नफा मिळू शकतो। सर्व सुधारित जातीच्या कोंबड्या 150च्या वर अंडी 1 वर्षामध्ये देतात। त्यामुळे आपल्याला खाद्याचा व इतर खर्च वगळता चांगला फायदा आपल्याला या अंडी उत्पादनातून मिळू शकतो। तर शेतकरी बांधवांनी अंडी उत्पादनासाठी सुधारित जातीच्या कोंबड्या ठेवाव्या आणि त्याचबरोबर त्याचं सुरुवातीला रिटेलमध्ये आपण अंड्याची मार्केटिंग करावी। त्याचबरोबर मोठे शहर आपल्याजवळ असतील तर येथील मॉल, मोठे दुकान यावर सुद्धा आपण या अंडीची विक्री करून चांगला नफा मिळवू शकतो। तर शेतकरी बांधवांनी आता येणाऱ्या जो आपला हिवाळा आहे यामध्ये अंडी उत्पादनाकडे वळण्यास हरकत नाही। धन्यवाद।